सो हे गाईज, जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितला होता, हा आमचा फर्स्ट डेचा स्टे आहे जे आम्ही बेटलनट रिसॉर्टमध्ये केलेला आहे. तर हे जे बुकिंग आहे ते आम्ही अगोडा ॲपवरून केलेलं आहे आणि हे 1 नाईट स्टे आहे, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट अँड इन्क्लुडिंग डिनर. तर हा असा स्टे आहे. तर वीकेंड असल्यामुळे ह्याचे रेट्स थोडेसे हाय होते, पण तुम्ही वीक डेजमध्ये गेला तर ह्याच्यापेक्षा पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये हा स्टे मिळू शकतो तुम्हाला. 2 वाजलेले आहेत आणि म्हटलं की खूप ऊन आहे, तर थोड्या वेळाने जातो आम्ही बाहेर एक्सप्लोअर करायला. सो आम्ही आता जेवायला गेलो होतो ना, तर त्या लाईनमध्ये खूप सारे असे नॉर्मल काय म्हणतो आपण मेस किंवा खानावळ आहेत. प्रत्येक घरात, म्हणजे इथून तुम्ही गेला ना मेन रोडवरती, प्रत्येक घरात तुम्हाला स्टे भेटेल, कॉटेज भेटेल, रिसॉर्ट भेटेल. सगळे असे प्रॉपर म्हणजे असे घरगुती काय म्हणतो आपण जेवण किंवा राहणं, ते खाली राहतात आणि वरतीने रूम्स केले, होमस्टे टाईप. सो इवन तुम्ही बुकिंग नाही केलं तरी आय गेस इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला रूम खूप इझिली भेटून जाईल. आणि खाण्यासाठी पण खूप ऑप्शन्स आहेत. जसं मी म्हटलं की नॉर्मल मेसचं जेवणच तुम्ही इमॅजिन करा, कारण ऑब्व्हियसली कोकण साईडला आला तुम्ही फिश खाणारे, सी फूड खाणारे माणसं असेल तर वेल अँड गुड. पण आमच्यासारखं जर व्हेज खाणार असेल तर ते खूप थोडेसे असं तसंच असेल जेवण, पण खूप ऑप्शन्स आहेत. सो बीचला गेल्यानंतर आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहे तो एरिया, तर तोही मी तुम्हाला नक्की दाखवेन. रंगरंगोटी नाही आहे. मग काय ते इथं 2 मिनिटात फक्त इकडची केस तिकडं करून बसलोय मी. मुलींना आवरायला वेळ लागतो. मुलींना नाही, तुला आवरायला वेळ लागतो ते सांग. ग बस. हे बघ, थाप थाप. ते किड्याचं लाल असते ती. सो हे गाईज, आम्ही रेडी होऊन चाललो आता बीचवरती. सो वाजलेलं आहे 5. आय जस्ट होप की सनसेट मिस नाही होणार, कारण आम्हाला सनसेटच्या आधी पोचायचं तिथे. सो आणि आम्ही खूप सारे फोटोजसुद्धा काढले इथे रिसॉर्टवरती आणि रीलसुद्धा बनवलं. तर बघू आता बाकीचे बीचवरती जाऊन करायचं आहे. आणि मी मस्त घातलेलं आहे लाँग स्कर्ट. मला लाँग स्कर्टची खूप आवड आहे आणि क्यूटचं ब्रेसलेटसुद्धा घातलेलं आहे. ॲज युजल मला सोडून पळतो आहे. आणि हा फुल बीच वाईफ्सचा टी शर्ट घालून, आय मीन हाफ शर्ट घालून रेडी आहे. सो या एकत्रित वाईब म्हणायला गेला तर खूप सुंदर आहे, शांत वाटतं आहे. एवढं चिकचिकवालं गरम नाही आहे अजून, नको चिकचिकवालं गरमी नाही आहे, बिअरेबल आहे. थोडंसं आहे पण थंडीच्या दिवसात आलं तर बेस्ट आहे हे. सो वी आर एन्जॉईंग इट. सो येस, आम्ही निघालेलो आहोत बाईकवरून. तुम्हाला रोड दाखवते बीचपर्यंतचा, खूप सुंदर रोड आहे. त्याला एकही खड्डा नाही. तो येस, हे बघा, जसं मी म्हटलं तुम्हाला की ह्या रोडवरच आहेत सगळे असे कॉटेजेस किंवा खानावळ वगैरे. इथून पण जाता येईल कदाचित. काय करूया, जाऊया. मस्त मस्त कॉटेजेस आहेत तिथे. लेडीज. आणि हा मार्ग आहे समुद्राकडे. सो डायरेक्ट आपलं जाणार आहे आता बीचकडे. जाम आहे. सो गाईज, फायनली आम्ही आलेलो आहोत बीचवरती. दिनेश, एका तरी व्हिडिओमध्ये ये. हा मुलगा इतका लाजतोय ना व्हिडिओमध्ये यायला. थांब, मी पुढे होतो, तू माझ्या मागं. फॉलो मी दिनेश. सो माझ्यापेक्षा जास्त तर हा असा पूर्ण बीच व्ह्यू काय म्हणू शकतो आपण, बीच आउटफिट किंवा बीच वाईब्सवाला शर्ट घालून आलेला आहे. पण आम्हाला खूप मुश्किलने पार्किंग भेटलं आहे. पण तिथे लावले होते 1-2 टू व्हीलर, सो आम्ही तिथेच लावलो. आणि आता मस्त सनसेट एन्जॉय करणार दाखवते मी तुम्हाला. सी द व्ह्यू. अरे लोकांनी इथेपर्यंत पण गाड्या आणल्यात दिनेश. चालतात या. पण ठीक आहे यार, आपण मागेच लावलं, जरासं मागे लावलं बेटर आहे. अरे बापरे, हे बघ कुठं पण आलं ना गाडी. ती लोक पोरं आली, ती दोघं आपल्या मागे आहेत. पण मला एक सांगा, तिथं 4 व्हीलर लावलं ते चालतंय का इथं? तिथं वरती. तिथं? अच्छा, हां. हां, पण जागा बघ, 2 व्हीलर उचलली. ते पण आहे सर.
ह्या मुलाला कुणीतरी सांगा, मोदक पाहिजे काय? नको नको, ह्या मुलाला कुणीतरी सांगा गोवा आणि दिव्यागडमध्ये खूप फरक आहे. हा म्हणतो इथे गर्दी आहे. बाई गोव्याच्या बीचला केवढी गर्दी असते माहिती आहे का? हे बघा किती शांत आणि मस्त सुंदर आहे हे, आणि हा मुलगा म्हणतो इथे गर्दी आहे. नाही आई शपथच, तिकडे खूप गर्दी आहे भाई, पण इथे थोडंसं बेटर वाटतंय. तेव्हा आपण तिथे थोडेसे विरळ आहेत ना, तिथे जाऊ. आय एम हॅपी की आम्ही सनसेटच्या आधी पोचलेलो आहोत, कारण मला सनसेट मिस करायचं नव्हतं. बापरे माझे केस काढले, बहुत सारे फोटोज और वीडियोज, अँड ही इज पर्सनल फोटोग्राफर, माय डिअरेस्ट हजबंड. कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू तरी बघा, खुशी तरी बघा. डॅनी गोव्याला खूप मिस करतो, सो त्याला खूप छान वाटतं. त्याला गोवा म्हणजे लिटरली असं जीव की प्राण होतं. त्याला गोवा वाईब्स परत येतात, कारण तो ना रोज अक्षरशः मला म्हणायचा की दररोज ऑफिसनंतर ते असं समुद्रकिनारी जाऊन बसायचे. तेरी की मेरी. गाईज आम्ही इथं एक म्हणजे ह्याला माहिती होतं, मी एक वियर्ड गोष्ट असते. आम्ही जेव्हा पण आलोय ना बीचवरती, 4-5 जण झाल्यात मोदक पाहिजे का मोदक पाहिजे का म्हणून असं स्कूटीवरून असं बायका बुट्टी घेऊन चालत. म्हणलं बीचवरती मोदक का विकतायत भाई लोक, म्हणजे इथं फेमस आहे ठीक आहे, पण मोदक बीचवरती भेल खातात, बीचवरती चहा पितात. नाही चहावाला चहा. सो हा आहे आमचा फर्स्ट डे गाईज, आणि आम्हाला रात्री जाऊन आता जेवायचं पण बघायचं आहे. व्हेज खाणाऱ्यांचं खूप हाल आहे यार इथे, टू बी ऑनेस्ट. काय करायला गाडी बघून येऊ की कुठं लावले, कुणाच्या भरोशावर 150 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. घरच्यांना बोलायला लागेल की नाही, गाडी आम्ही सेफ ठिकाणी लावली आहे, पण सेफ आहे पण नाही, पण दोन्ही म्हणू शकतात. बरीच गर्दी आहे म्हणजे असं शांत बीचमध्ये आय गेस लॉंग वीकेंडमुळे एवढी गर्दी आहे, पण छान थंडगार वाटत. हे बघ सुरू एकमेकांनी नखं काढते मी आता. नखं नाही, नखांच्या साईडचं ते. आता माझ्याकडे बघ, नको बघ. नाही दुखत नाही रे, ये ना नको नको त्याला उचलायला तर मला पाहिजे का, माझं उचलून ठेवलं होतं. नको नको उचलून घे मग. अरे मला धरू तर दे. तुला नेल्स नाही आहेत. दोघांना एकदम मस्त झालंय. डोळ्यात पाणी आलंय का, दुखलं मला ते बघ इकडचं तुम्ही झालं असं काय व्हायला लागलं.
छान आहे रात्रीचं पण. रात्रीचं पण छान दिसतंय है ना. हे गाईज वी आर बॅक टू अवर स्टे. थोडंसं आराम करून आता मी जेवायला जाणार आहे. Guys, this is the room service dinner that we have ordered. Ordered by veg, Dinesh. Ordered by my dearest Danny. तर हे वेज क्रिस्पी आहे आणि यात काय आहे, फ्राईड राईस आहे. तर आम्ही टी व्ही बघत बघत मस्त इथे जेवतोय. आम्ही बाहेर जाणार होतो पण आम्हाला इतकं आळस आला ना, म्हटलं मग इथेच मागू. तर हे प्लेट्स वगैरे असं सगळं रूममध्ये त्यांनी आणून दिलेले आहेत.